नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या 2 व्हिडिओ पासून आपण इयत्ता 10वीचं जे काही इतिहासचं जुनं पुस्तक आहे त्या इतिहासच्या जुन्या पुस्तकातील महत्त्वाचे नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह पाहायला सुरुवात केलेलं आहे। इयत्ता 10वीचं जे जुनं पुस्तक आहे इतिहासचं, त्या पुस्तकाचं नाव आहे 20व्या शतकातील जग। त्याच्यामधला एक टॉपिक आहे साम्राज्यवाद। या साम्राज्यवाद टॉपिकच्या अंतर्गत 3 टॉपिक आहेत। त्याच्यातला पहिला टॉपिक आहे भौगोलिक शोध व वसाहतवाद, त्यानंतरचा टॉपिक आहे आशियातील साम्राज्यवाद। या दोन्ही टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही अद्याप पाहिले नसतील तर पाहून घ्या। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आफ्रिकेतील साम्राज्यवाद हा टॉपिक पाहणार आहोत। म्हणजे हा आफ्रिकेतील साम्राज्यवाद हा टॉपिक पाहिला तर साम्राज्यवाद म्हणजे काय तो पूर्ण संपूर्ण विश्वातील साम्राज्यवाद आपणास समजून जाईल। म्हणजे भौगोलिक शोध व वसाहतवाद झालं, त्यानंतर आशियातील साम्राज्यवाद झालं आणि आजच्या या व्हिडिओमधील आफ्रिकेतील साम्राज्यवाद हा घटक झाला। तर साम्राज्यवाद हा टॉपिक संपून जाईल। म्हणजे इयत्ता 10वीचं जे काही इतिहासाचं जुनं पुस्तक आहे त्याच्यामध्ये 4 टॉपिक आहेत। त्याच्यातला पहिला टॉपिक मधले 3 टॉपिक झाले की एक टॉपिक संपून जातो। मग आता आपण पाहू आफ्रिकेतील साम्राज्यवाद। पोर्तुगीज खलाशी बार्थोलुस डायस हा भारताचा शोध घेण्यासाठी जलमार्गाने निघाला। पोर्तुगीज खलाशी बार्थोलुस डायस हा भारताचा शोध घेण्यासाठी जलमार्गाने निघाला। हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला येऊन गेलेला आहे की बार्थोलुस डायस हा कोणता खलाशी आहे, तर हा पोर्तुगीज खलाशी आहे। बार्थोलोलु डायस केफ ऑफ गुड होप म्हणजे आशेचे भूशीर पर्यंत पोहोचू शकला। हा प्रश्न 2018ला विचारला गेला होता की केफ ऑफ गुड होप म्हणजे आशेचे भूशीर पर्यंत कोण पोहोचला, तर बार्थोलुस डायस केफ ऑफ गुड म्हणजे होप आशेचे भूशीर पर्यंत पोहोचू शकला। पोर्तुगीज खलाशी बार्थोलुस डायस याला भारताचा शोध लावता आला नाही। पोर्तुगीज खलाशी बार्थोलुस डायस याला भारताचा शोध लावता आलेला नाहीये। 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत आफ्रिकेचा अंतर्गत भाग पाश्चिमात्यांना फारसा माहीत नव्हता। 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत आफ्रिकेचा अंतर्गत भाग पाश्चिमात्यांना फारसा माहीतच नव्हता। आफ्रिका खंडामध्ये घनदाट जंगले, विस्तीर्ण सरोवरे, 12माही वाहणाऱ्या नद्या, मोठी वाळवंटे मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे अंतर्गत भागाचा शोध लावता आला नाही। 18व्या शतकापर्यंत आफ्रिका खंड अज्ञात खंड किंवा काळे खंड म्हणून ओळखला जात होता। आफ्रिका खंडाची ओळख काय होती 18व्या शतकापर्यंत, तर आफ्रिका खंड हा अज्ञात खंड किंवा काळे खंड म्हणून ओळखला जाई। युरोपातील धाडसी प्रवासी मंगो पार्क, कॅप्टन स्पेक, सर सॅम्युअल बेकर, डेव्हिड लिव्हिंगस्टन आणि स्टॅनले इत्यादींनी बरेच प्रयत्न केले। नाईल, नायजर, कांगो, झावेसी अशा नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रवेशाची जगाला ओळख करून दिली। 1870 पर्यंत इंग्लंडने केप कॉलनी, नाताळ, लगासो, गोल्ड कोस्ट, झांबिया या प्रदेशात वसाहती स्थापन केल्या। आफ्रिकेमध्ये कुणी कुणी वसाहती स्थापन केल्या हा प्रश्न 2017, 18, 16 मध्ये सुद्धा विचारला गेला होता। 1870 पर्यंत इंग्लंडने केप ऑफ कॉलनी, नाताळ, लागोस, गोल्ड कोस्ट, झांबिया या प्रदेशात वसाहती स्थापन केल्या होत्या। जोड्या लावामध्ये विचारलं होतं, चुकी बरोबर मध्ये हे प्रश्न विचारले होते 2017-18। फ्रान्सने अल्जेरिया, फ्रेंच गिनी, आयव्हरी कोस्ट इत्यादी मध्ये वसाहती स्थापन केल्या। फ्रान्सने कुठे केल्या, अल्जेरिया, फ्रेंच गिनी, आयव्हरी कोस्ट इत्यादी मध्ये वसाहती स्थापन केल्या। पोर्तुगीजांनी मोझांबिक, अंगोला या किनारी प्रदेशात आपल्या वसाहती स्थापन केल्या। पोर्तुगीजांनी मोझांबिक, अंगोला या किनारी प्रदेशात आपल्या वसाहती स्थापन केल्या। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकेत वसाहत निर्माण करण्याचा पहिला मान बेल्जियमने पटकावला। हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे। इतर सरळ सेवा किंवा स्पर्धात्मक परीक्षेमध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळा आला होता की 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकेत वसाहत निर्माण करण्याचा पहिला मान कोणी मिळवला, तर पहिला मान हा बेल्जियमने मिळवलेला आहे। बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्डच्या प्रयत्नातून कांगोच्या खोऱ्यात बेल्जियमने राज्य निर्माण केले। कोणाच्या प्रयत्नातून, तर बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्डच्या प्रयत्नातून कांगोच्या खोऱ्यात बेल्जियमने राज्य निर्माण झाले। बेल्जियम नंतर इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड म्हणजे नेदरलँड इत्यादी वसाहती स्थापन केल्या। बेल्जियम नंतर कोण कोण वसाहती स्थापन केल्या आफ्रिका खंडात, तर बेल्जियम नंतर इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड म्हणजे नेदरलँड इत्यादींनी वसाहती स्थापन केल्या। कुठे, आफ्रिका खंडात।
इसवी सन 1884 मध्ये बर्लिन येथे युरोपियन राष्ट्रांनी एक परिषद भरवली। आता युरोपियन राष्ट्रांनी एक परिषद भरवली, ती कुठे भरवली आणि कधी भरवली? तर बर्लिन येथे इसवी सन 1884 मध्ये युरोपियन राष्ट्रांनी एक परिषद भरवली। बर्लिन येथे परिषदेत परिणामकारक कब्जा हे तत्व संमत झाले। कोणते तत्व संमत झाले किंवा बर्लिन येथे परिषदेत कोणते तत्व संमत झाले? तर परिणामकारक कब्जा हे तत्व संमत झाले। कब्जा हे तत्व कोणत्या परिषदेत संमत झाले? तर इसवी सन 1884 मध्ये बर्लिन येथे युरोपियन राष्ट्रांनी एक परिषद भरवली। त्या बर्लिन येथील परिषदेत परिणामकारक कब्जा हे तत्व संमत झाले। बर्लिन परिषदेने कांगोच्या प्रदेशातील लिओपोल्डची सत्ता मान्य केली व आफ्रिकन प्रदेशाच्या विभाजनाची मार्गदर्शक तत्वे घालून दिली। 1914 पर्यंत आफ्रिका खंड युरोपीय राष्ट्रांनी आपापसात वाटून घेतला। कधी? 1914 पर्यंत आफ्रिका खंड हा युरोपीय राष्ट्रांनी आपापसात वाटून घेतला। इंग्लंडने आफ्रिकेच्या नायझर नदीच्या खोऱ्यात आपल्या वसाहती स्थापन केल्या। इंग्लंडने वसाहती कुठे स्थापन केल्या? तर इंग्लंडने आफ्रिकेच्या नायझर नदीच्या खोऱ्यात आपल्या वसाहती स्थापन केल्या। आता इंग्लंडचा आफ्रिकेवरील कब्जा कुठून कुठपर्यंत होता? तर केप कॉलनी, सुदान, युगांडा, होडोशिया, ब्रिटिश पूर्व आफ्रिका, झांबिया, नायजेरिया इत्यादी प्रदेशांवर वर्चस्व होते। आता इंग्लंडची वर्चस्व कुठं कुठं होते असे प्रश्न बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत। तर केप कॉलनी, सुदान, युगांडा, होल्डेशिया, ब्रिटिश पूर्व आफ्रिका, झांबिया, नायजेरिया इत्यादी प्रदेशावर इंग्लंडचे आफ्रिकेवर कब्जा केला। सुएझ कालव्याच्या सुरक्षतेच्या मुद्द्यावरून इंग्लंडने इजिप्तचा ताबा घेतला। सुएझ कालव्याच्या सुरक्षतेच्या मुद्द्यावरून इंग्लंडने इजिप्तचा ताबा घेतला। आता डच कुठे होते आफ्रिका खंडात? तर डचांनी केप कॉलनी, नाताळ, ऑरेंज फ्री स्टेट, ट्रान्सवाल येथे आपल्या वसाहती स्थापन केल्या। कोणत्या देशाने कुठे वसाहती स्थापन केल्या हे जोड्या लावामध्ये 2017-18 विचारलं गेलं होतं। आता फ्रान्स आफ्रिकेमधील वर्चस्व कुठं होतं? फ्रान्सने सेनेगल खोऱ्याच्या वरच्या दिशेने पुढे सरकण्यास सुरुवात केली। फ्रान्सने सेनेगल खोऱ्याच्या वरच्या दिशेने पुढे सरकण्यास सुरुवात केली। फ्रान्सने सहारा वाळवंटाचा प्रदेश, अल्जेरिया, कांगो, मादागास्कर बेट, मोरोस्को या प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले। कुठं फ्रान्सने कुठे केले? सहारा वाळवंटाचा प्रदेश, अल्जेरिया, कांगो, मादागास्कर बेट, मोरोस्को या प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले। आता जर्मनीचं कुठून कुठपर्यंत होतं? तर जर्मनीने नैऋत्य आफ्रिकेच्या कॅमेरून, पूर्व आफ्रिका या प्रदेशावर आपल्या वसाहती स्थापन केल्या। जर्मनीने कुठे केल्या? जर्मनीने नैऋत्य आफ्रिका, कॅमेरून, पूर्व आफ्रिका या प्रदेशावर आपल्या वसाहती स्थापन केल्या किंवा वसाहती निर्माण केल्या। त्यानंतर स्पेन। आता हे जे काय आहे ना, इंग्लंड, डच, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली हे खूप महत्त्वाचं आहे। परीक्षेला विचारलं गेलेलं आहे, वारंवार विचारलं गेले। 2017, 18, 16 अशा सलग 3 पेपरमध्ये विचारलं गेलं होतं। स्पेनने रियो डो ओरो प्रदेशावर व मोरोक्कोच्या उत्तर भागावर गिनी कोस्ट मधील काही बेटांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले। स्पेनने कुठे आपले वर्चस्व प्रस्थापित केले? तर स्पेनने रियो डी ओरो प्रदेशावर व मोरोक्कोच्या उत्तर भागावर गिनी कोस्ट मधील काही बेटांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले। आता इटली या देशाचं कुठून कुठपर्यंत वास्तव्य होतं आफ्रिका खंडात? तर इटली या देशाने इरिट्रिया व सोमालीलँड हा प्रदेश, ट्रिपाली व सायनेरिका या प्रदेशांवर ताबा मिळवला। इटलीने कुठून कुठपर्यंत ताबा मिळवला? तर इटली या देशाने इरिट्रिया व सोमालीलँड हा प्रदेश, त्रिपाली किंवा ट्रिपोली व सायरेनिका या प्रदेशावर ताबा मिळविला। आता हे विधान परीक्षेला येऊन गेलं होतं की इथिओपिया व लायबेरिया वगळता संपूर्ण आफ्रिका खंडावर युरोपियन राष्ट्रांचे वर्चस्व प्रस्थापित झाले। आता साम्राज्यवादाचे अनिष्ट परिणाम, म्हणजे आता जो काही साम्राज्यवाद आहे त्याचे काही अनिष्ट परिणाम असतात। ते अनिष्ट परिणाम कुठले ते पाहू आपण। गुलामांचा वापर, नीतिमूल्यांचा ऱ्हास, आर्थिक पिळवणूक, स्वस्त दरात मजूर मिळवीत म्हणून गुलामांचा वापर सुरू झाला। आता आफ्रिकेतील लोकांचा गुलाम म्हणून वापर करत होते। स्वस्त दरात मजूर मिळवीत म्हणून गुलामांचा वापर सुरू झाला।
मंगो पार्क या प्रवाशाने सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस असलेल्या नायजर नदीचा संपूर्ण प्रवाह शोधून काढला. आता नायजर नदीचा संपूर्ण प्रवाह कोण शोधून काढला असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेला आहे. तर मंगो पार्क या प्रवाशाने सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस असलेल्या नायजर नदीचा संपूर्ण प्रवाह शोधून काढला. टिम्बक्टू या आफ्रिकन शहरास भेट देणारा मंगो पार्क हा पहिलाच युरोपियन होता. टिम्बक्टू या आफ्रिकन शहरास भेट देणारा पहिला युरोपियन कोण? तर टिम्बक्टू या आफ्रिकन शहरास भेट देणारा मंगो पार्क हा पहिलाच युरोपियन होता. कॅप्टन स्पेक व सर सॅम्युएल बेकर यांनी आफ्रिकेच्या अंतर्गत दाट जंगलात प्रवेश करून मध्य आफ्रिकेतील मोठी मोठी सरोवरे शोधून काढली. त्यांना इंग्लंडच्या राजा राणीचे नाव दिले. कोण शोधून काढले? तर कॅप्टन स्पेक व सर सॅम्युएल बेकर यांनी आफ्रिकेच्या अंतर्गत दाट जंगलात प्रवेश करून मध्य आफ्रिकेतील मोठी मोठी सरोवरे शोधून काढली. त्यांना राजा व राणीची नावे दिली. डेव्हिड लिंग्विंग्स्टन या धाडसी स्कॉटिश धर्मोपदेशकाने झांबेसी नदीचा प्रवाह कसा जातो हे शोधून काढला. आता झांबेसी नदीचा प्रवाह कसा जातो हे कोणी शोधून काढला? तर डेव्हिड लिंग्विंग्स्टन यांनी. आणि हा कुठला होता? तर हा स्कॉटिश होता. आणि हा काय होता? तर डेव्हिड लिंग्विंग्स्टन हा धाडसी प्रवासी स्कॉटिश धर्मोपदेशक होता. डेव्हिड लिंग्विंग्स्टन याने कांगो, टांगानिका, नासा इत्यादी सरोवरांच्या भोवतालचा प्रदेश शोधून काढला. डेव्हिड लिंग्विंग्स्टन यांनी कांगो, टांगानिका, नासा इत्यादी सरोवरांच्या भोवतालचा प्रदेश शोधून काढला. आता अमेरिकन पत्रकार हा प्रश्न सुद्धा परीक्षेला येऊन गेलेला आहे की स्टॅनली हा कुठला होता? तर स्टॅनली हा अमेरिकन पत्रकार होता. अमेरिकन पत्रकार स्टॅनली याने थ्रू द डार्क कॉन्टिनेंट व इन डार्केस्ट आफ्रिका हे ग्रंथ लिहिला. आता अमेरिकन पत्रकार स्टॅनली जो आहे याने कोणते ग्रंथ लिहिले असा प्रश्न परीक्षेत विचारला गेला होता. आणि स्टॅनली हा कुठला पत्रकार आहे असे सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. तर अमेरिकन पत्रकार स्टॅनली हा अमेरिकन पत्रकार आहे. तर अमेरिकन पत्रकार स्टॅनली याने थ्रू द डार्क कॉन्टिनेंट व इन डार्केस्ट आफ्रिका हे ग्रंथ लिहिले आहेत. साम्राज्यवादातूनच पहिल्या महायुद्धाकडे वाटचाल सुरू होऊन जगात 1914 साली पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला. आता पहिलं महायुद्ध जे आहे ना ते आपल्याला पुढल्या टॉपिकमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिल्या महायुद्धाच्या पूर्वीची ही सगळी पार्श्वभूमी होती. म्हणजे पहिलं महायुद्ध घडायला काय कारणीभूत होतं? हा जो काही साम्राज्यवाद आहे, साम्राज्यवादाचा विस्तारच पहिल्या महायुद्धाला म्हणजे पहिलं महायुद्ध घडायला कारणीभूत होतं. म्हणजे साम्राज्यवादातूनच पहिल्या महायुद्धाकडे वाटचाल सुरू होऊन जगात 1914 साली पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला. आणि पहिलं महायुद्ध हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थितपणे पाहणार आहोत. आता बार्थोमो डायस कुठला आहे? पोर्तुगीज खलाशी आहे. मंगो पार्क युरोपियन धाडसी प्रवासी आहे. स्टॅनले हा अमेरिकन पत्रकार आहे. तर अशा पद्धतीने आपला पहिला चॅप्टर जो की इयत्ता 10वीच्या जुन्या इतिहासाच्या पुस्तकातील आहे 20व्या शतकातील जग, त्याच्यातला पहिला मेन चॅप्टर आहे साम्राज्यवाद. त्याच्या अंतर्गत 3 चॅप्टर भौगोलिक शोध व वसाहतवाद, आशियातील साम्राज्यवाद आणि आफ्रिकेतील साम्राज्यवाद हे तिन्ही पूर्ण झालेले आहेत. एकंदरीत आपला पहिला टॉपिक संपलेला आहे. आता पुढच्या टॉपिकमध्ये आपण संघर्षमय 20वे शतक असं दुसरं टॉपिकचं नाव आहे. संघर्षमय 20व्या शतकामधला त्याच्यामधला पहिला टॉपिक आहे पहिले महायुद्ध. तर ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. हा व्हिडिओ पाहून किंवा हे नोट्स ऑब्जेक्टिव्ह पाहून किंवा वाचून ऐकून तुमचा काही फायदा होत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल ऑन करा. म्हणजे जेणेकरून असे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुमच्या काही मत प्रतिक्रिया आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.